महाराष्ट्रात सध्या सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आलाय। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर 2 दिवस उलटलेत। राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असल्याने ते लवकरच सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत। त्यातच आता सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजभवनात दाखल होत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सादर केलाय। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला। यात भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्यात, तर महाविकास आघाडीला फक्त 46 जागांवर समाधान मानावे लागले। यात काँग्रेस 16 जागा, ठाकरे गट 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागा मिळाल्यात, तसेच अपक्ष इतर यांना 12 जागा मिळाल्या आहेत। यामुळे राज्यातील महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झाले। सध्या महायुतीच्या गोटात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय। त्यात पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे राजभवनात दाखल झालेत। यानंतर अखेर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेतली। यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्र त्यांच्याकडे सोपवले। मात्र यावेळी महायुतीकडून अद्याप राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा करण्यात आला नाही। एकनाथ शिंदे यांनी आता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या सरकारमध्ये त्यांच्याकडे काय जबाबदारी असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी 11:15 दरम्यान राजभवन गाठले। यावेळी त्यांनी राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सोपवलाय। शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असला तरी जोपर्यंत नवीन सरकार येत नाही तोपर्यंत एकनाथ शिंदे हेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत। शिंदे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सुद्धा उपस्थित होते। राजीनामा देण्यासाठी जाण्यापूर्वी शिंदे यांनी आपल्या पक्षातील सहकाऱ्यांसोबत चर्चा केली। त्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिलाय। यानंतर आता महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग येणार आहे। अद्याप महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार याची घोषणा करण्यात आलेली नाही। त्यातच आता मुख्यमंत्री पद पदरात पाडून घेण्यासाठी एकनाथ शिंदे हे आग्रही आहेत, तर दुसरीकडे भाजपचे अनेक कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आग्रही आहेत। तसेच अजित पवार गटानेही मुख्यमंत्री पदावर दावा केलाय। त्यामुळे मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।